नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 11 मे 2026 चालू घडामोडीचे 16 महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. भारतात दरवर्षी 11 मे हा दिवस कोणता विशेष दिन म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. तर आज आहे 11 मे आणि आज आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 2026 ची अधिकृत थीम काय आहे किंवा काय निश्चित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सर्वसमावेशक वाढीसाठी जबाबदार नाविन्य. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. 11 मे 1998 रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी करून आपली अण्वस्त्र क्षमता जगाला दाखवून दिली. या यशाच्या स्मरणार्थ तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा दिवस घोषित केला. तर 2026 ची थीम, या वर्षीची थीम आहे रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. तंत्रज्ञानाचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 3 खूप महत्वाचा प्रश्न आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सी जोसेफ विजय उर्फ थलपती विजय. प्रश्न क्रमांक 4. सुपरस्टार विजय यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे ज्याने 2026 च्या निवडणुकीत सत्ता काबीज केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, तमिळगा वेत्री कळगम TVK. तामिळनाडूच्या नवीन मुख्यमंत्र्यांबद्दल थोडक्यात माहिती बघूया. शपथविधी काल झालेला आहे 10 मे 2026 ला. सुपरस्टार, तमिळ सुपरस्टार चित्रपटातला हिरो थलपती विजय यांनी 10 मे 2026 रोजी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी आपल्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाद्वारे ही निवडणूक लढवली होती. गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या DMK आणि AIADMK या दोन मोठ्या पक्षांची सत्ता मोडीत काढून विजय यांनी हा विजय मिळवलेला आहे. मावळते मुख्यमंत्री MK स्टॅलिन हे DMK पक्षाचे होते. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, एन रंगास्वामी. प्रश्न क्रमांक 6. पुद्दुचेरीचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ज्यांनी नवीन सरकार स्थापनेसाठी एन रंगास्वामी यांना निमंत्रित केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, के कैलाशनाथन. पुद्दुचेरी प्रशासन व नियुक्ती याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. प्रक्रिया. पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश असल्याने येथील मुख्यमंत्र्यांची नियुक्ती थेट भारताच्या राष्ट्रपतींमार्फत केली जाते. तर हे खूप महत्वाचं आहे. मात्र असं जरी असलं तरी दिल्ली हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. मात्र त्या ठिकाणी राष्ट्रपतींमार्फत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जात नाही. एन रंगास्वामी हे ऑल इंडिया NR काँग्रेसचे नेते असून राज्यपाल के कैलाशनाथन यांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती ग्रामपंचायतीची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 4 ग्रामपंचायती. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 चे वितरण 3 जून 2026 रोजी कोठे होणार आहे? आणि हे होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी, राजधानी दिल्लीमध्ये हे होणार आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. हा पुरस्कार शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये देशातील सर्वोत्तम 42 पंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीची निवड महाराष्ट्रातील झालेली आहे. म्हणजे देशातल्या 42 ग्रामपंचायतीची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यापैकी 4 ग्रामपंचायती आहे. या पुरस्काराचे वितरण 3 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
तर 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण्याचेवाडी या ग्रामपंचायत देशात अव्वल ठरली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 9. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB च्या अद्ययावत अहवालानुसार देशात शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर कायम आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 10. NCRB च्या अहवालानुसार देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी किती टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 38.5%. ऑप्शन सी. NCRB अहवाल शेतकरी आत्महत्या याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. आकडेवारी जाहीर केलेली आहे. NCRB च्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 38.5% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. ही खरं तर महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि राज्यकर्त्यांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या आत्महत्यांचं कारण आहे कर्जबाजारीपणा आणि पिकांचे नुकसान. ही या मागची प्रमुख कारणे असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. केंद्र सरकारने भारताचे पुढील नौदल प्रमुख चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन. ऑप्शन बी. व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 12. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे 31 मे 2026 रोजी कोणाची जागा घेणार आहेत? तर हे ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची जागा घेणार आहे. ऑप्शन सी. ठीक आहे. हे सध्याचे कोण आहे? नौदल प्रमुख आहे. तर भारतीय नौदल प्रमुख यांच्या नियुक्तीबद्दल थोडक्यात माहिती बघा. कार्यभार व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे 31 मे 2026 रोजी. विद्यमान नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी निवृत्त झाल्यानंतर आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील. प्रश्न क्रमांक 13. हंगेरीमध्ये नुकत्याच झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. पीटर मेगार. प्रश्न क्रमांक 14. पीटर मेगॉर यांच्या नियुक्तीपूर्वी हंगेरीचे पंतप्रधान कोण होते ज्यांची प्रदीर्घ सत्ता 2026 मध्ये संपुष्टात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिक्टर ऑर्बन. ऑप्शन ए. हंगेरीचे नवीन नेतृत्व याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. यांचा शपथविधी पीटर मेगार यांनी 10 मे 2026 रोजी हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. तर उद्दिष्ट काय आहे? युरोपियन युनियन म्हणजेच EU सोबतचे संबंध सुधारून देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रखडलेला निधी मिळवणे हे त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट असेल. प्रश्न क्रमांक 15. आर्चरी वर्ल्ड कप 2026 चे स्टेज 2 हे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. शांघाय. प्रश्न क्रमांक 16. शांघाय येथे सुरू असलेल्या आर्चरी वर्ल्ड कप 2026 स्टेज 2 मध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. साहिल जाधव. तर आर्चरी वर्ल्ड कप 2026 शांघाय ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघा. यश महाराष्ट्राच्या उदयोन्मुख तिरंदाज साहिल जाधव याने चीनमधील शांघाय येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे. तर मित्रांनो 11 मे 2026 च्या संदर्भातले हे होते 16 महत्त्वाचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं नौदल प्रमुखांची नियुक्ती, शेतकरी आत्महत्या अहवाल, आर्चरी वर्ल्ड कप 2026, हंगेरीचे नवीन पंतप्रधान, पुद्दुचेरीचे नवीन मुख्यमंत्री आणि सर्वात महत्त्वाचं थलपती विजय TVK चे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री. कालच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच ज्यांचा शपथविधी झाला बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी. आणि आता या ठिकाणी नुकतंच मागील महिन्यात 5 राज्य म्हणजे 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम,
सोबत तामिळनाडू, केरळ आणि पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी ज्याला आपण म्हणतो, या एका केंद्रशासित प्रदेशाची अशा एकूण 5 विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तर त्यापैकी भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करून शुवेंदू अधिकारी यांनी 10 मे रोजी शपथ घेतलेली आहे. 9 मे रोजी शपथ घेतलेली आहे. थलपती विजय यांनी 10 मे रोजी तामिळनाडूमध्ये शपथ घेतलेली आहे. या दोघांचा शपथविधी झालेला आहे. एन रंगास्वामी यांचा शपथविधी, त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचा शपथविधी होईल. आसाम आणि केरळ यांच्या मुख्यमंत्री कोण होणार याचा अजून तिढा सुटलेला नाही. ठीक आहे, तर ते जसे अपडेट येतील ते आपण व्हिडिओमध्ये घेऊच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.